या कवितेचे कवी साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म 24 डिसेंबर 1899ला पालगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी सरळ ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. बलसागर म्हणजे अफाट सामर्थ्यवान, प्रचंड शक्तिमान, शक्तीचा समुद्र असंही म्हणायला हरकत नाही. विश्वात म्हणजे जगात. माझा भारत देश शक्तिशाली हो, साऱ्या जगात दिमाखाने शोभून राहो, माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी, असे साने गुरुजी म्हणत आहेत. पुढील कडवं पाहूयात. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. कंकण म्हणजे हातात घालायचे आभूषण. आपण इथे असा अर्थ घेऊयात, प्रतिज्ञा करण्याचे कडे. बांधियले म्हणजे बांधले. करी म्हणजे हातात. जनसेवे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी. दिधले म्हणजे दिले. राष्ट्रार्थ म्हणजे देशासाठी, राष्ट्रासाठी. सिद्ध म्हणजे तयार. सिद्ध होणे म्हणजे तयार होणे. या पंक्तींचा अर्थ पाहूयात. हे प्रतिज्ञेचे कडे मी माझ्या मनगटात बांधले आहे. लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. देशाच्या कल्याणासाठीच आता माझे प्राण शिल्लक राहिले आहेत. देशासाठी बलिदान द्यायला मी तयार आहे. देशासाठी मरायला मी कधीही तयार आहे. मी त्यासाठी सिद्ध झालो आहे, असे इथे कवी साने गुरुजी म्हणत आहेत. पुढील पंक्ती पाहूयात. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्या लाहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. वैभवी म्हणजे ऐश्वर्य संपन्न असा. चढवीन म्हणजे उभारणार, करणार. सर्वस्व म्हणजे अवघे जीवन. अर्पिन म्हणजे समर्पित करणार. तिमिर म्हणजे अंधार. घोर म्हणजे दाट, खूप. संहारीन म्हणजे नाश करीन. बंधू म्हणजे देशबांधव. सहाय्याला म्हणजे मदतीला. आपण या पंक्तींचा अर्थ पाहूयात. माझा देश मी ऐश्वर्य संपन्न असा करणार आहे. माझं अख्खं अवघं जीवन मी या देशासाठी समर्पित करणार आहे. मी माझ्या आयुष्याचा त्याग देशासाठी करणार आहे. या पारतंत्र्याचा म्हणजेच या काळोखाचा मी नाश करून टाकणार आहे. देशबांधव हो, तुम्ही सुद्धा माझ्या या मदतीला या. हे सगळं सत्कार्य आहे आणि हे सत्कार्य आपण सगळे मिळून करूयात, अशी हाक आपल्या देशबांधवांना साने गुरुजी करत आहेत. पुढील पंक्ती पाहूयात. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया लाहो, बलसागर भारत हो हो. आपण या ओळींचा अर्थ पाहूयात. हातात हात घेऊन म्हणजे सर्वांनी एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊयात. पुढे हृदयास हृदय जोडून म्हणजे सर्वांनी एकीने राहूयात. ऐक्याचा मंत्र म्हणजे एकीचा मंत्र. आपण सर्वांनी एकीने राहूयात. या ओळींचा अर्थ पाहूयात. आपण हातात हात गुंफून, मनाशी मन जोडून, एकजुटीचा मंत्र ओठात जपून हे शुभकार्य करायला सर्वांनी एकत्र या. माझ्या बांधवांनो,
तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि हे आपण सर्वजण मिळून शुभकार्य करूयात, असं कवी साने गुरुजी म्हणत आहेत. पुढील पंक्ती पाहूयात. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निजपदा लाहो, बलसागर भारत हो. करी म्हणजे हातात, दिव्य म्हणजे तेजस्वी, पताका म्हणजे झेंडा, ध्वज, निशाण, दाऊ म्हणजे दाखवू, निजपदा म्हणजे स्वातंत्र्य किंवा पूर्वीची स्वतःची शान होती ती शान, लाहो म्हणजे मिळो. या ओळींचा अर्थ पाहूयात. आपण हातात तेजस्वी असं निशाण घेऊयात आणि या प्रियतम भारताची गौरवगाणी गाऊयात. साऱ्या जगात पराक्रम गाजवूयात आणि आपल्या मायभूमीला तिचं पूर्वीचं स्थान, जे मानाचं स्थान होतं, जे तिचं पूर्वीचं ऐश्वर्य होतं, ते तिला मिळवून देऊयात, अशी आर्त हाक सर्व देशबांधवांना कवी साने गुरुजी घालत आहेत. पुढील पंक्ती पाहूयात. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन नातरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो. शब्दार्थ पाहूयात. शर्थ म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, संपादू म्हणजे मिळवू, पुरुषार्थ म्हणजे पराक्रम, व्यर्थ म्हणजे फुकट घालवणे, भाग्यसूर्य म्हणजे भाग्याचे तेज. सर्वांनी उठा आणि आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात. मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूयात. जर आपण असं केलं नाही तर आपलं आयुष्य व्यर्थ ठरेल, फुकट जाईल. आपल्या नशिबाचा सूर्य सदैव तळपत राहो. पुढील पंक्ती पाहूयात. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो. माय म्हणजे मातृभूमी, थोर म्हणजे महान, जगतास म्हणजे जगास. माझी मातृभूमी महान ठरेल, वैभवाने दिव्य दिमाखदार शोभेल आणि या साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल आणि लवकरच तो सोन्याचा दिवस आम्हाला प्राप्त हो, ही एक इच्छा कवी साने गुरुजींनी इथे व्यक्त केलेली आहे. मुलांनो, साने गुरुजी यांनी लिहिलेले हे एक समूहगीत आहे. विविध प्रकारे आपला भारत देश शक्तिशाली व समृद्ध व्हावा, अशी इच्छा या समूहगीतात कवी साने गुरुजी यांनी व्यक्त केलेली आहे.